लाईव्ह आहे, बोला. मला बघून हो लाईव्ह आहे, बोला. मला लाईव्ह आहे, मोर्चाबद्दल बोला. लाईव्ह आहे. आजचा हा महामोर्चा एक अन्यायाविरुद्ध असून आपल्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांचे सहभाग झालेला असून हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि आजच्या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे. सर्वांना, सर्व बौद्ध उपासक आणि सर्व जाती धर्मातील लोकांना विनंती करण्यात येत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये वंचित, शोषित, पीडित, दलित जो समाज मागासलेला आहे, सवलतीपासून तो मागासलेला आहे, त्याचं जीवनसुद्धा पूर्वीच्या काळी नाजूक होतं. अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद केली, सर्वांना आरक्षण मिळावं. बाबासाहेब आंबेडकर एका जातीचा विचार कधीच केला नाही. त्यांनी फार दूरदृष्टीनं या घटनेमध्ये सर्वांना आरक्षण दिलेलं आहे. मात्र हे आताचं सरकार हे जातीवादी सरकार आहे. हे जातीमध्ये भांडं लावण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि यामध्ये आपण बळी न पडता ज्या समाजाला ह्या गोष्टी कळलेल्या आहेत, या सगळ्यांनी या महामोर्चामध्ये उतरलं पाहिजे आणि सरकारला जाब विचारला पाहिजे हे कशासाठी चाललंय. सत्तेपायी त्यांना आपली पोळी भाजू इच्छिते, जातीमध्ये विभागणी करून त्यांनी हे सगळं सत्तेचा मलिदा लाटत आहेत. तेव्हा हे षडयंत्र ओळखून सर्व जाती धर्मातील जे मागासवर्गीय आहेत सर्वांनी या महामोर्चामध्ये उतरणं आज काळाची गरज आहे. तरच सरकारला जाग येणार आहे. एवढंच या प्रसंगी मी सर्व मोर्चेकऱ्यांना सांगू इच्छितो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. बोला हो. कांबळे साहेब माजी नगरसेवक आहे. आजच्या या ऐतिहासिक मोर्चाला लातूरमधले सर्व मागासवर्गीय 59 जातीपैकी 58 जाती उपस्थित राहणार आहेत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मागासवर्गीय एका विशिष्ट जातीला आरक्षण दिलेलं नाही, परंतु 59 जातीचा समूह बनवून सर्व जातीला आरक्षण दिलेलं आहे. परंतु काही जात इथल्या राजकीय मंडळीला आहे आणि इथल्या मनुस्मृतीच्या विचारानं चालणारी एक विशिष्ट जात ह्या 59 जातीपैकी 58 जातीला विरोध करीत आहेत. म्हणून हा एक संविधानिक मोर्चा आहे. एक बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान कायम राहावं आणि सर्व मागासवर्गाची एक फूट राहावं म्हणून हा मोर्चा आयोजित केलेला आहे. तरी या सर्व मोर्चाला आपण उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे. जय भीम. लातूरचा हा उपवर्गीकरणचा प्रश्न फार चिघळत गेलेला आहे. तरी माझी ही सर्वांना विनंती आहे की बाबांनो, आपण गटागटात न बांधता आपण सर्वांनी गणभूमिकांना नांदावे. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान काय प्रत्येकाला वाटून दिलेलं नाही आणि ज्याचा फायदा झाला तो हुशार झाला. कारण त्यानं कर्मकांड व अंधश्रद्धा सोडून बाबासाहेबांच्या शिक्षणाची कास धरून ती स्वतःचा विकास करून घेतला. तुम्ही अंधश्रद्धेच्या मागे लागून कर्मकांड करून तुम्ही पाठीमागे राहिलात आणि आता तुम्ही म्हणालात की बाबासाहेब महार समाजाने आमचं आरक्षण खाल्लं, आमचा आरक्षणावर डाका घातला. ही चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा हुशार व्हावे, तुम्ही सुद्धा स्वतःचा विकास करून घ्यावे, शिक्षणाची कास धरावी आणि स्वतःचा विकास करून घ्यावे. ही मातंग बांधवांना ही माझी विनंती.